इकडे 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 आकर 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 की आकर करा 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 कर आकर दाखव आकर यू मिसरी का बसून लावती आई कुठे आहे आई आई घरी नाही म्हणूनच हे केलं तो ए आयो नका ना मारू नका ना सांगू काय सांगू नका तू माझ्या माग आम्ही घरी नसलो लवकर ये घरी काय झालं काय झालं अरे हे तू कुठे गेलती इथं बसून शेजारचीनी बोलवलं होतं तिकडे गेली शेजाव बसून मिसरी लावती ती तुझं लक्ष नाही का तिची याव मिस्त्री बघू बघ करा बघू बाई अरे सांगून नसतं काय होत सांगून नसतं काय होत त्या शेजारचीनीला सवय लावलेली आहे कुण लावली सवय थांबकून लावली तिनेच लावली ना लाव तुझ्या बापाला फोन नको लावू फोन नको लावू त्याच्यामुळेच आहे ना तुला लेकरू बाळ पण होत नाही असले नखरे करायला लागली कसले व्यसन करती माझ्या अशी डोक्यात बसली नाही मला बाकी माहित नाही तिने सवय लावली असणार लावली सवय तुला कुठे मिस्त्री मिस्त्री कुठे हा कुठे मिस्त्री दाखव मिस्त्री दाखव कुठे मिस्त्री दे काढ म्हणजे ते शेजारच्या वहिनीने सवय लावली ना कोण लावली सवय कोण लावली सवय मार खाशील कधीपासून चालू ही सांग जास्त दिवस नाही झाले थोडेच झाले मावा देऊ का आणून तुला लावते का मावा मावा पण खाती का गोवा पण खाती का आता मिसरी लावते ना मग मिसरीमुळे तंबाखूची सवय लागेल तंबाखूमुळे मावा गोवा पण खायला काय बोलता सासूबाई जी उचलली जीवन लावली टाळ्याला काही बोलायचं तोंडाला तशी माझी जीभ टाळ्याला मला काय वाटतंय ही मागा आपल्या मावा गोवा सुद्धा खाता असेल नाही हो काही पण काय करतो मी पण काय करतो मावा गोवा आणतो आपण दोघं संगच खाऊ हातबट्टीवरची घेऊन येतो संगच पिऊ म्हणजे वहिनी समाधान ऐका ना मिसरी लावायला ए गप मिसरी लावायला अरे बघ किती वहिनी आली का जाळ कर नेऊन ह्यांचा तिकडे काय झालं काय स्वतः लावती हे काय घाण सवय लावली माझ्या वहिनी वहिनी लय दूर दूर नका करू सगळ्यात महत्वाचं हिला सवय लावायची कारण नव्हतं तुमचं अहो काय सांगू काय नाही तिला का सांगू असली घाण सवय सुनाला तुझ्या तिकडे कुठे माझ्या सुनाला लावू नकोस होय होय मला माहिती होय तिला कशाला बोलता सासूबाई का चटरपटर चटरपटर करताय तुम्ही बी लावून बघा तुझ्या कोण घे लय तुला कला वाटती तर आता काय करतो माहिती काय लय झालं ती वहिनी मला माहिती माझ्या माग दारू पण पिती ही पण हिला पण दारूची सवय लागली असेल नाही ना आता सगळ्यात महत्वाचं हिच्या बापाला भावालाच बोलून घेतो मी मला बाकीचं माहित नाही काय आहे ना काय आहे ते सोक्ष मोक्ष करून आज आई बाप पण भाऊ तिचा बोलून घेतो सासू सासरे नाही ना म्हणून ती नखरे करती आई काय झालंय माहिती का हे 2-4 बाया मिसरी लावायची आणि लोकांचं कुठं ना कुटायची सवय लागली एक काम करतो लोकांचं कुठं ना कुटण्यापेक्षा एक पत्त्याचं 2-3 किट आणून देतो बसा पत्त्या खेळत दुसरं काय काम आहे त्यांना हे गप्प तिला आवडते तर लाव हो तुम्ही ते गप्प असा तू तुझ्या घरचं बघ चांगली सवय लावली माझ्या सुनाला जा चांगले काय सासूबाई हे चल तू पण निघ हो घरातली काम आहे अशाने आपल्या घराचं वाटोळ होईल लोक काय म्हणते ना उद्या दारूची सवय लागेल मला बाकीचं माहित नाही मी हिच्या बापाला आणि भावाला बोलून घेतो तू जा घरातली काम बघतो वर मेवणे साहेब कुठे आहेत अहो एक काम करा मामाला घेऊन या बरं इकडे जरा थोडा कुटाणाच झालाय अर्जंट आहे का लय अर्जंट यावं लागेल तुम्हाला नाही तर बघा मग मी तिला तिथं आणून सोडीन माहेरात बरं आलो लगेच हा या लवकर काय गरज होती तुम्हाला सकाळी एवढं वाढवायची लगेच आईंना सांगायची काही गरज होती का बरं जरा सांगितलं मी मला रागला येतो बरं तुला मी आधी सांगतो मी असलं सहन नाही करू शकत पण ठीक आहे तुम्ही बघितलं एकदा मग केली असती मी बंद काय एवढं लगेच सांगायचं अरे मग लावायची तर समोरासमोर लावायची मग मी पण म्हणलं असतं लाव लपून छपून मग आईंनी बघितलं असतं तर त्या बोलल्या असते म्हणून मी वाईट त्याचं नाही वाटलं उद्या वाईट ह्याची सवय लागेल ह्याचं वाटलं
ह्याची कशी लागल सवय? मग त्या बाईजनी ह्याची लागली, ती रोज रच्च्याला अशी असती, तू पण तसं वचीन. ते नाही मला माहिती. तू थोडा वेळ थांबस तू, आता काय आहे ना ते अस्वच्छ मुक्ष लावून टाकायचं, मला बाकीचं माहित नाही. अहो नको, तुम्हाला माहिती ना आबा कसे तुम्हाला. बरं झालं, या बसा बसा. दाजी काय झालं? ऐका की मिळून काय झालं माहिती का, आज जरा मी बाहेर गेलो होतो, बाहेरून येत हो का बघा कसं चाललंय ही, बाहेरून येत होतो तर नेमका गोळा असा झाला, मी येताना डोकून बघतोय तर मिस्त्री लावायचं चालू आहे म्हण. हाय का हो का आले का पाहुणे तुम्ही? हीच राहिला. आले. कधीपासून सवय तुमच्या लेकीला असं मिसरी बिसरी घासायची? सांगितलं नाही कधी आम्हाला? असलं नाही कधी केलं तिने, आता मला काय माहिती. घरी असताना मिश्री कुठे असते का? पावडर लावती हो दात घासताना. ती झालं आबा, पण आता गोळ काय आहे की आमच्या कानावर आलं, एक शेजारची बाई आहे आमच्या, अहो ती सकाळच्याला मिसरी लावती, दुपारच्याला मावा खाती आणि संध्याकाळच्याला ठोय असती, आणि तिने हिला सवय लावली. उन्हीच्या हिला पण नाही का ती सवय लागायची. कसं काय म्हणता की कधी लावली? तू तरी कशाला करायचं असलं? कशाला त्या बाईच्या शेजारी जाऊन बसायचं तिच्यावर गप्पा जोडायला? अहो पण मी काय म्हणते, 4 बायकात जरी गेलं तर चांगलं घ्या ना काहीतरी. काय नाही ते नखरे करायचे, नाही ती सवय लावून घ्यायची. बरं आता एवढ्या वेळ जाऊन द्या. अरे दादा ती म्हणली ते चांगलं वाटतं लावल्यावर, म्हणून मी म्हटलं आपल्याला. ती उद्या शेण खा म्हणून खाणार आहे का तू? खाईल ना, शेण बी खाईन, तेवढी अक्कल नाही शेणाची तिला. गावरा बी लावित मग ती बी खा. हा? नाही हो का मामा, तुम्हाला सांगतो ही शेवटचं आहे, परत जर ह्याच्यावर मिसरी लावताना दिसली तर मी डायरेक्ट हिला माहेराला नेऊन सोडी ना. नकोलीच ऐकाय मिळते आता अलीकडचं. तू ऐक तिचं अहो आबा ती म्हणली लावून बघ चांगलं वाटतं, म्हणून मी आपली लावून बघत होते कसं लावून बघून उद्या कशी करायला अजून काय शिकली? डोळं नाही, नाही लागलं, ती शिकले नाही खडू मी. फिडू खाती का? नाही. नाही ना? नाही पण मी काय म्हणते, हिला काय स्वतःची अक्कल नाही का? हा ती म्हणली हे कर ते करायचं, ते कर ते करायचं. मला स्वतःचं वाटलं डोकं. काय कुठं ना झाला काय दुसरा. आता हे काय सोपा कुठं नाही का, तुमच्या कानावर नसताना घातलं. हे चुकीचं आहे, ऐका ऐक ती परत नाही करणार म्हणून. नाही मी म्हणले ना परत नाही करणार, मी डबडी पण बिबडी एकदाच डबडी लावून टाकून. बघत होते मी. दिली का? हा. परत काय असते मिश्री विसरी लावायच्या भानगडीत पड नको. नाही लावत. हे बघा मी चांगल्या बायका बघितल्यात, मिसरीची सवय सुटत नाही एवढी सहजी, पण हिने आता परत लावली तर मग माहित का वाईट गाड्या मीच आहे, तुम्हाला सांगतो मी. तुमचं नाही चुकत दाजी. चांगल्या बायका बघितल्यात मी, किती बायका बघितल्या. अहो तुम्ही काय कसं आहे लोकांच्या लोकांच्या घरात आहे ना, जेव्हा काहीतरी घडतं ना ती चांगलं दिसतं बघायला, आपल्या घरात नाही आवडत कोणाला. अहो मला सवय नाही आबा, मी आपली लावून बघत आता बस होते. बघ. आता नाही लावणार म्हणले ना, नाही लावणार आता. तिला नीट समजून सांगा की ही सवय लावू नको. काय आता असतं माहितीये इथून पुढं काय तू का? ऐक. ऐका मी काय म्हणते, काय असते की जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्याच्यामुळे काय सवय घाण लावून घेऊ नको म्हणू तिला. नाहीतर- आपलं अजून व्हायचंय जायचंय. नाही तर एक काम करा, 8-15 दिवसाला तुम्ही घेऊनच जा. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मला वाटलं सवय मोडून. तुमची तर काय अहो, मी दुसरा म्हणले राडा ना झाला नाही काय? लावणार आता आता. तुमचा नवरा बायकोतला विषय मिटून घ्या. आपली चहा पाण्याच बघ जा. जा पाण्याचं बघ. मला कसं वाटलं तुमच्या बावकीत काय झालंय, काय पाईपलाईन नाही, पुढं तसं- पुढं काय तसलं. तसं झालं असतं तर मग तुम्हाला फोन करून सांगितलं असतं, पण मला हे एकदा तुमच्या कानावर घालावा. बरं का आबा, काय तुम्ही लांब राहत नाही? एक 15 दिवसाला महिन्याला एक चक्कर मारत नाही जाऊ नाही जा. असं हे चुकीचं आहे, कारण की एकदा माग असं मिश्री लावून पोटात कॅन्सर व्हायला नको पुढं. अहो ती आमच्यातल्या एका बाईचा वाल खराब झालता, वाल हा, त्याच्यामुळे. मिसरीनी तेवढी खाऊ खाऊ. पाहुणं मला तेच वाटते की अजून काय आता लग्न झाले, लेकरू बाळ नाही, काय नाही त्या सवय लावून घेतल्या, उद्या काय प्रॉब्लेम आला पुढच्या ह्याला येणारच ना. असे किती आपण किस्से ऐकतो, ऑपरेशन झाले हे झाले, त्याच्यामुळे नको. आम्ही सांगितले पण तुमच्या कानावर बायकांचे पिरियड येत नाही टायमाला, कुठं प्रॉब्लेम पर्सनल प्रॉब्लेम असते. एखादं लेकरू बाळ नाही मला वाटलं विषय जाऊ द्या, इथं सोडून द्या, ती परत करणार नाही. परत दिसलं ना तुम्ही सरळ सरळ मग बोलून घ्या, लय झाले तिची नाटकं म्हणेन मी. आता ती सांगतो आम्ही नाही, समजून. आता एवढं वेळ दिलं सोडून, जाऊन द्या आता काय. परत नाही करायची ती. आणि शेजारच्या बायको जाऊन देऊन ना सरळ. तेच करते. बरं बसा, बघते काय केले तिने.